हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनहार कबीर देव कबीर साहेब हे आपले जनक आहेत, आपले पिता आहेत. हे अनंत करोड ब्रह्मांडाचे रचयिता आहेत. सर्व प्राण्यांचे हे जनक आहेत, उत्पत्तीकर्ता आहेत. पुण्यात्म्यांनो, आजचा हा तो शुभ दिन आहे ज्या दिवशी परमात्मा स्वतः ह्या कलियुगामध्ये सतलोकामधून चालत आले आणि आपल्याला आपल्या मूळ घराचं ज्ञान दिलं. त्या परमेश्वराने येऊन 600 वर्षांपूर्वी आम्हाला स्मरण दिलं होतं की चला चल हंसा सतलोक हमारे और छोड़ो यो संसारा हो. इस संसार का काल है राजा, इसने माया जाल पसारा हो. तुम्ही इथले राहणारे नाही आहात, तुम्ही सतलोकात राहत होतात. तिथे तुम्हाला कुठलाच त्रास नव्हता, कुठल्याही प्रकारचा कुठला रोग नव्हता, कुठलं टेन्शन नव्हतं. सगळी सुख उपलब्ध होती. त्याला तुम्ही तुमच्या चुकीनं सोडून आलात आणि परत जाण्याची रीतही परमेश्वराने स्वतः येऊन सांगितली. जर त्या परमात्म्याने आपल्यावर कृपा केली नसती, दया दाखवली नसती, तर पुण्यात्म्यांनो, ज्या लोकांमध्ये आपण राहत आहोत याला तर परमात्म्याने कसाई म्हटलं आहे कि काल कसाई हसत है सर्व लोक को खाए. अंकुश निर्गुण नाम का ये सतगुरु दर पकड्या जाए. आता इथे तुम्ही पाहता, कोणतीही क्रिया अशी नाहीये ज्याची प्राकृतिक दया आपल्यावर होईल. कुठे प्रवास करत आहोत पायी आणि वरून एकदम पाऊस सुरू होतो, मोठमोठ्या गारा पडू लागतात. कुठे लागतं, डोकं फुटतं, डोळा फुटतो, पाय तुटतो, पटापट पटापट पूर येतो. कितीही मारा, काही फरक पडत नाही. दुर्घटनेत आपण पहा तर हा कसा लोक आहे जिथे आपण डोळे बंद करून बसलोत. त्या परमात्म्याने येऊन आपले डोळे उघडले. हा प्रयत्न परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी केला होता की ही मुलं मला ओळखतील आणि सदा सर्वदा सुखी करू, यांना सतलोक घेऊन जाईन जिथून हे आले आहेत. परंतु त्यावेळी आपण सुशिक्षित नव्हतो आणि जे आपले धर्मगुरू शिक्षित होते त्यांना अध्यात्मज्ञान नव्हतं. ते संस्कृत भाषा अवश्य जाणत होते, पण सद्ग्रंथांचं ज्ञान त्यांना नव्हतं. ज्या कारणाने ते कालप्रेरणेने लोकवेदाच्या आधाराने परमात्म्याचा विरोध करत राहिले आणि आम्हाला भ्रमित करीत राहिले, आमच्या पूर्वजांना, की हा विणकर, हा जुलाहा, कबीर हे अशिक्षित आहेत आणि त्या काळी फक्त ब्राह्मण वर्गच संस्कृत ग्रहण करीत असे आणि ब्राह्मणच शिक्षकसुद्धा असत आणि फक्त ब्राह्मणांनाच शिकवायचे. अन्य कुठल्या जातीवाल्यांना शिकवत नव्हते, क्षुद्रांना तर जवळसुद्धा येऊ देत नव्हते. तर परमात्म्याच्या या ज्ञानाला त्यांनी
अशा प्रकारे आमच्यापासून दूर ठेवलं की कबीरजी जे आहेत ते शिक्षित नाहीयेत, ते सद्ग्रंथांशी परिचित नाहीयेत. यांना काय माहीत त्या गूढ रहस्यांना? हा तर अशीच बकवास करतोय. हे तर अज्ञानी आहेत. आणि परमात्मा म्हणत असत, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार, वैसा ओढ़ मुल मुल खासा, गल मोतियों के आर, वैसा ओढ़ मुल मुल खासा, गल मोतियों के आर, पतिव्रता को मिले न खादी, सूखा नरस आहार, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार, पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबाड़, पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबाड़, अज्ञानी को परम विवेकी, ज्ञानी को मूढ़ गंवार, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार, कह कबीर सुनो भाई साधो, यहाँ सब उल्टा व्यवहार, कहें कबीर सुनो भाई साधो, यहाँ सब उल्टा व्यवहार, सच्चे को तो ये झूठा बतावें, इन झूठों का एतबार, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार, कह कबीर सुनो भाई साधो, यहाँ सब उल्टा व्यवहार, कहें कबीर सुनो भाई साधो, यहाँ सब उल्टा व्यवहार, सच्चे को तो ये झूठा बतावें, इन झूठों का एतबार, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणत असत, इथं सगळी उलटी कामं ह्या काळाच्या लोकात. एका नेक नीतीनं राहणाऱ्या पतिव्रता स्त्रीला नीट भोजनसुद्धा प्राप्त होत नाही, आणि एका वाईट काम करणाऱ्या मुलीला इथल्या सर्व सुविधा प्राप्त होतात. याच्याशीच तुलना करत परमात्म्याने म्हटलं की पाखंडींची पूजा होते जगात आणि संतांना लबाड म्हणतात. मला तर हे म्हणतायत की मी मूर्ख आहे, लबाड आहे, तोंडात येईल ते बोलतायत. आणि अज्ञानींना परमविवेकी मंडलेश्वर आचार्य महर्षी यांना कखही माहीत नाही अध्यात्म मार्गाचा. आणि परमात्मा तेच ज्ञान आज जे आमच्या सद्ग्रंथांमध्ये आहे 600 वर्षांपूर्वी सांगत असत. तर पुण्यात्म्यांनो, आजचा तो शुभ दिवस आहे ज्या दिवशी परमात्म्याने आमच्यावर कृपा केली. कारण आपल्या लोकांसाठी आपलेच दुःखी होतात. पुण्यात्म्यांनो, जेव्हा आपण ह्या तत्वज्ञानाशी परिचित व्हाल, आपल्या डोळ्यातील अश्रू सुकणार नाहीत. त्या परमपित्याच्या त्या प्रयत्नांना पाहून ज्याने आमच्यासाठी किती कष्ट घेतले आणि कशा प्रकारे चांगलं वाईट म्हणवलं आमच्यासाठी. आता जसं जेव्हा परमात्मा आले ह्या कलियुगामध्ये, हे तत्वज्ञान सांगत असत, हे अज्ञानी लोक सांगत असत की हा तर लफंग आहे, हा निरुपयोगी माणूस आहे, याचं म्हणणं ऐकू नका. कुणी दगड मारत असे, खूप वाईट हाल केले परमात्म्याचे, तर पुण्यात्म्यांनो, तो परमात्मा म्हणतो कि मैं रोवत हूँ सृष्टि को,
और श्रेष्ठी रोवे मोहे। और कहे कबीर हमारे वियोग को अब समझ नहीं सकता कोई। माझ्या आत्म्यांना तू इतकं अज्ञानी बनवलंस, नकली संतांकडून उलटे पाठ पडवून. भगवान निराकार आहे. ब्रह्मा, विष्णू, शिवजी ह्या समर्थ शक्ती आहेत. ह्या देवतांची पूजा करा, मंदिरं बांधा, यांच्या मूर्तींची पूजा करा, व्रत ठेवा, अशा सगळ्या उलट्या गोष्टी सांगितल्या. सद्ग्रंथांचं विपरीत ज्ञान दिलं आणि परमात्मा सच्चाई सांगत त्यांचे दुश्मन तयार केले. तर आज तो शुभ दिवस आहे पुण्यात्म्यांनो, ज्या दिवशी परमात्मा सतलोक जिथे ते राहतात साकार रूपाने, तिथून चालत आले. काल रात्रीच्या सत्संगात आपल्याला खूप महत्त्वपूर्ण जाणकारी प्राप्त झाली. नंबर 1 तर ही की परमात्मा साकार आहेत, नर आकार आहेत आणि ते सतलोकात वरती अंतिम स्थानावर म्हणजे सुन शिखरावर तिथं ते विराजमान आहेत. कुठून कुठून आपल्याला पुरावे मिळाले. पवित्र बायबल, पवित्र कुराण शरीफ, पवित्र 4ही वेद आणि पवित्र गुरु नानक देवजींच्या चरित्रातून सर्वातून हेच समजलं की परमात्मा सतलोकात राहतो, साकार आहे, तख्तावर विराजमान आहे. तो सशरीर आहे, त्याचं नाव कबीर आहे. आणि तेच परमात्मा सतलोकातून चालत येऊन 120 वर्ष बनारसमध्ये भारतवर्षात पवित्र काशी शहरात ते एक विणकराचं काम करत राहिले आणि आपल्या तत्त्वज्ञानाचाही प्रचार करीत राहिले. तर त्या काळी आदरणीय नानकसाहेबजींना परमात्मा भेटले, सचखंडात घेऊन गेले, परत आणून सोडलं. मग त्यांना सांगितलं की मी काशीमध्ये राहत आहे, तिथे या, मी तुम्हाला सतनाम देईन. जेव्हा त्यांनी काशीला जाऊन पाहिलं, एका विणकराच्या रूपात म्हणाले होते, फाई सूरत मुलुकी वेश, ए ठगवाडा ठगी देश, खरा सियाणा बहुता भारी उदाहरणक रूप रहा करता. तर पुण्यात्म्यांनो, ज्या महापुरुषांना ते परमात्मा भेटले, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव छोडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणावाल्यांना ते म्हणाले, परमात्मा असे सतलोकात घेऊन गेले, परत आणून सोडलं गरीबदासजींच्या आत्म्याला. त्यांनी डोळ्यांनी पाहिलेला परमात्म्याचा महिमा कलमतोड वर्णित केला. अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहार. हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा वेद न पाया वो काशी माए कबीर हुआ. पुण्यात्म्यांनो, आजचा तो शुभ दिवस आहे. परमात्मा प्रकट झाले इथं येऊन. परमेश्वर कबीरजींनी कोणा आईच्या पोटी जन्म नाही घेतला, त्यांचे कोणी माता पिता नाहीत, कारण ते सर्वांचे जनक आहेत. त्यांच्याविषयी खूपशा चुकीच्या धारणा या नकली लोकांनी पसरवल्या होत्या. कोणी म्हणायचं एक विधवा ब्राह्मणी होती आणि ती रामानंदजींच्या इथे, स्वामी रामानंदजी एक महर्षी होते, त्यांचे चरणस्पर्श करू लागली तर त्यांनी आशीर्वाद दिला, तू पुत्रवती हो. म्हणतात की त्यामुळे तिला गर्भ राहिला. मग ती म्हणाली की महाराजजी मी तर विधवा आहे. मग रामानंदजी म्हणाले की मी तर आशीर्वाद दिला. ही काय गोष्ट होती. बाष्कळ बडबड केली त्यांनी. अरे ती मुलगी कोण होती, तिच्या आईचा, वडिलांचा काही ठिकाणा तर सांगा, काही इतिहास तर दाखवा, आणि याचे 100 पुरावे देतो हा दास त्या परमात्म्याच्या सशरीर प्रकट होण्याचे. आदरणीय गरीबदास साहेबजींनी जसं तुलसीदासजींनी रामायण लिहिलं, लाखो वर्षांपूर्वीच्या घटना कलियुगामध्ये चौपाईच्या माध्यमातून हिंदी भाषेमध्ये, आणि त्यांच्याद्वारे लिहिलेल्या गोष्टी आज सत्य मानल्या जातात, कारण की ही दिव्यदृष्टी काम करते. त्या काळातील त्या चलचित्रासारख्या सर्व घटना त्या संतांच्या समोर चित्रित होत जातात. तर ह्या दिव्यदृष्टीची सुद्धा क्षमता असते. जशी दुर्बीण असते, दूरदर्शी म्हणतात तिला, तिची क्षमता असते. काहीतून 1 किलोमीटरपर्यंतचं दिसतं, एखादीतून 100 किलोमीटरपर्यंतचं दिसू शकतं.
आणि काहीतून अर्ध्या किलोमीटरपर्यंतचं पण दिसू शकत नाही. तर अशी गरीबदास साहेबजींची दिव्य दृष्टी पूर्ण रेंजची होती. तर त्यांनी सांगितलं, ना सतगुरु जननी जने उनके माने बापे, पिंड ब्रह्मंड से रहित हैं जाना तीनों ताप. आप जी को आज परमात्म्याच्या प्रकट होण्याच्या प्रकट दिवसाविषयी जाणकारी देतो. एक गौरीशंकर नावाचे ब्राह्मण होते. त्यांच्या पत्नीचं नाव सरस्वती होतं आणि ते पूर्वजन्मात सुपत सुदर्शनजी वाल्मिकींचे मातापिता होते. आणि त्यांनी त्या काळात जेव्हा परमात्मा करुणामय नावाने आले होते द्वापार युगामध्ये, सुदर्शनजींनी तर उपदेश घेतला होता. हे सुदर्शनजी कोण होते? ज्यांनी पांडवांचा यज्ञ सफल केला होता, जो ना श्रीकृष्ण करू शकले, ना 33 कोटी देवतांना, ना 12 कोटी ब्राह्मणांना जमले. कारण की ते सुदर्शनजी परमात्म्याच्या ह्या यथार्थ मंत्राचा जप करणारे एकमेव भक्त होते. त्यांच्या मातापित्यांनी परमात्मा कबीरजींच्या ज्ञानाला स्वीकार केले नव्हते. त्यांचा मृत्यू झाला होता. सुदर्शनजींनी प्रार्थना केली होती, प्रभू, माझे मातापिता खूप चांगल्या आत्म्याचे आहेत. मला खूप खेद आहे की त्यांचं दुर्भाग्य आहे. परमात्म्याला ठोकरलं. हे दाता, दया करा. एखाद्या जन्मात शरण घेऊन त्यांचा उद्धार करा. तेव्हा परमात्मा म्हणाले की ठीक आहे भाई. परमेश्वर कबीरजींनी विचार केला होता की हा मुलगा आपल्या मातापित्यांच्या मोहापायी ह्याच काळात अडकून राहील. तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं की मी वचन देतो, तुझ्या मातापित्यांना पार करेन. तर मग तो निश्चिंत झाला होता. सतलोक जातेवेळी पुण्यात्म्यांनो, जराशीही इच्छा संसारातील कुठल्याही गोष्टीमध्ये तुमची अडकली असेल तर काम बिघडेल. म्हणून ज्ञान दिलं जातं, इथला इतिहास सांगितला जातो आणि हे ज्ञानाच्या माध्यमातून तुमचं मन इथून हटवलं जातं. शेवटी भक्तीची शक्तीच तुमची साथ देते. तर सुदर्शनजी सतलोकी गेले निःसंशय होऊन. तर त्या वचनाच्या आधाराने परमात्मा सुदर्शनच्या मातापितावाल्या आत्म्याच्या मागेमागेच राहिले. आणि स्वभाव या परमात्म्याचा असा की जो जन मेरी शरण है ताका हूँ मैं दास, और गेल गेल लग गया फिरूं जब तक धरती आकाश. जो बच्चा गऊ की नजर में यूं साईं को संत, और भक्तों के पीछे फिरे ये भक्त वत्सल भगवंत. हे जे सुदर्शनजींचे मातापिता होते ते पुढच्या जन्मी ब्राह्मण आणि ब्राह्मणी झाले. तर कबीर परमेश्वर त्यांना 3 वर्षांच्या वयाचं बालक मिळालं होतं. ते निस्संतान होते, घरी घेऊन गेले. जेव्हा ते 7 वर्षांचे झाले, 4 वर्ष पर्यंत त्यांच्याबरोबर राहिले. खूप ममता वाटू लागली, मोह वाटला आणि ते म्हणू लागले की तुम्ही दीक्षा घ्या माझ्याकडून, मी परमात्मा आहे. असं म्हणताच ते टाळायचे. खूप वेळा असं झालं. जेव्हा पाहिलं की ते अजिबात ऐकायला तयार नाहीत, तर अंतर्ध्यान झाले परमात्मा. त्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोरून अंतर्धान पावले, समोरून एकदम गायब झाले. तेव्हा त्यांची इतकी जबरदस्त तडफ बनली. काहीतरी पुत्रमोह, पुत्राबाबतचा मोह होता त्यांच्यात. 4 वर्ष मूल बरोबर राहिलं आणि मग त्याच्या तडफेमध्येच त्यांच्या जीवनाचा अंत झाला. त्या परमात्म्याने त्यांचे कर्म बनवले. पुढचा जन्म पुन्हा त्यांचा ब्राह्मण आणि ब्राह्मणीचा झाला. तर त्यावेळीही परमात्मा त्यांना मिळाले. 3रा जन्मही त्यांचा परत ब्राह्मण आणि ब्राह्मणीचा झाला. ज्या विषयी हा दास आता तुम्हाला सांगणार आहे, त्यांचं गौरीशंकर नाम होतं पुरुषाचं, सरस्वती नाव होतं त्याच्या पत्नीचं. हे दोघेही भगवान शिवचे उपासक होते. खूप सच्चे आणि चांगले श्रद्धाळू होते. हे अन्य ब्राह्मणांप्रमाणे कोणाची दिशाभूल करत नसत. हे फक्त कथा सांगत शिवपुराणातील भगवान शिवजींचे कट्टर पुजारी होते. कथा सांगून जो पैसा मिळत होता त्यातून ते आपला निर्वाह करत असत. आणि
काशीमध्ये एक खूप ते चर्चेचा विषय बनले होते की खूप छान कथा सांगतात, निस्वार्थीपणे करतात, पैसे घेत नाहीत आणि जी दक्षिणा यायची त्यातून आपल्या भोजना बाकीची भंडारा करत असत, दान करत असत. यामुळे त्यांचं खूप जास्त प्रेस्टीज बनलं होतं. मुसलमानांनी पाहिलं की हा गौरीशंकर हिंदू धर्माचा सगळ्यात जास्त प्रसार करतो आहे. त्या उपर त्यांना हे पण माहीत होतं की जे अन्य ब्राह्मण होते, जे गुरुपदावर होते, जे लोकांना फसवत होते म्हणजे लोकांची दिशाभूल करून गुरुपदी बसले होते. कोणी श्राद्ध करत होते, कोणी कर्मकांड करत होते, कोणी पिंड पाडत होते. तर ते गौरीशंकरचा द्वेष करत असत. ही गोष्ट मुसलमानांना माहिती होती. तर मुसलमानांनी जबरदस्तीने त्या गौरीशंकर आणि सरस्वतीच्या घरी आपलं उष्ट पाणी शिंपडून ठेवलं, सगळ्या कपड्या लत्त्यांवर सगळीकडे आवाज करून, आणि त्यांच्या तोंडातही जबरदस्तीने घातलं. जे दुसरे ब्राह्मण गुरु होते, गुरुपदावरचे ब्राह्मण होते, ते इतर ब्राह्मणांशी मिसळत नव्हते. जे ब्राह्मण गुरुपदावर होते त्यांना हे समजल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सगळीकडे सांगितलं की गौरीशंकर मुसलमान बनला आहे, कथा करायचा आता त्याला अधिकार राहिलेला नाही, गंगेमध्ये आंघोळ करणार नाही आणि त्याच्या जवळपास कोणी जायचं नाही, त्याला वाळीत टाकलं. आणि त्याचं नाव ठेवलं, गौरीशंकरचं नाव ठेवलं मुसलमानांनी नूर अली, आणि सरस्वतीचं नाव ठेवलं नियामत. त्यांना नीरू आणि नीमा म्हणू लागले शॉर्टकटमध्ये. आता त्यांच्यासमोर निर्वाहाची समस्या उभी राहिली. आधी दक्षिणा मिळत होती, वेळ जात होता. तर त्यांनी सिंपलसा साधा बिनखर्चाचा धंदा शोधला, कापड विणण्याचा. तर त्यांनी कापड विणणं सुरू केलं. कोणीतरी सल्ला दिला की 4 दंडुके काढा, आणि तयार झाला कारखाना. तर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि कापड विणू लागले, म्हणून विणकर म्हणवू लागले. ही जात त्यांची जन्मजात नव्हती. हे जसं ज्यांनी कर्म केलं त्याला तसंच त्या नावाने पुकारू लागले. तर त्यांना विणकर म्हणू लागले. पण भलेही ते मुसलमान बनले असले, नमाजही पढू लागले असले, परंतु भगवान शंकरावरची श्रद्धा त्यांच्या मनातून गेलेली नव्हती. तर मग काय झालं की ही ज्येष्ठ शुद्ध पूर्णमासी, जो आज शुभ दिवस आहे, या ज्येष्ठ शुद्ध पूर्णमासीला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी सकाळी सूर्योदयाआधीचा 1.5 तास त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. सतलोकातून चालत परमात्मा आले. आकाशातून एक प्रकाशमय पुंज, प्रकाशाचा गोळा आला. याचे साक्षीदार होते ऋषी अष्टानंदजी. एक लहरतारा नावाचा तलाव आहे, आणि तो जेव्हा गंगा नदी दुथडी भरून वाहते श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये, ते पाणी घाटावरून उसळून लाटांद्वारे एका खूप मोठ्या सरोवराचं रूप धारण करतं. त्याला लहरतारा नावाने ओळखू लागले. तर नीरू आणि नीमाचं, गौरीशंकर आणि सरस्वतीचं गंगा घाटावर स्नान करणं बंद करून टाकलं. तर म्हणून ते त्या लहरतारा तलावावर रोज स्नान करायला जात असत. खूप सुंदर पाणी असायचं. गंगेचं पाणी तर तसंही खराब होत नाही. आणि खूप मोठं एक सरोवराचं रूप होतं. त्या लहरतारा तलावात एक रामानंद ऋषी यांचे शिष्य अष्टानंद ऋषीजी प्रतिदिन तेही स्नान करायला जात असत, आणि एकांत जागा पाहून प्राकृतिक सौंदर्य आणि शांततेचा सकाळी सकाळी तिथे आनंद घेत असत. काही वेळ साधना करत असत. तर ते स्नान करून साधना करायची तयारी करत असताना त्यांनी काय पाहिलं की आकाशातून एक प्रकाशाचा गोळा आला. इतका तेज प्रकाश होता की अष्टानंदांचे डोळे ते सहन करू शकले नाहीत. जसं पुण्यात्म्यांनो आपण सूर्याकडे पाहतो, सूर्याच्या प्रकाशाला चर्मदृष्टी सहन करू शकत नाही, डोळे एकदम बंद होतात.
एकदम बंद झाले की सूर्याचा जो प्रकाश दिसत नाही, एक प्रतिबिंब प्रकाशरहित दिसत राहतं, त्याचा आकार दिसत राहतो. ठीक अशाच प्रकारे जेव्हा अष्टानंद ऋषींनी त्या प्रकाशाकडे पाहिलं तर त्यांचे डोळे बंद झाले. डोळे जेव्हा बंद झाले तेव्हा काय पाहिलं? एका नवजात बाळाचं रूप दिसलं, प्रकाशरहित. कारण प्रकाश तर परमात्म्याचा होताच. तर मग त्यांनी थोड्या वेळाने डोळे उघडले तर काय पाहिलं की तो प्रकाश लहेरतारा तलावात एका कोपऱ्यात जाऊन स्थिर झाला. अंधार होता. सूर्योदयापूर्वी 1.5 तास अंधार असतो. तर त्यांनी विचार केला की हे काय होतं? आपल्या जीवनात पहिल्यांदाच अशी घटना घडलीय. आपले गुरु स्वामी रामानंदजींकडे जाऊन याचं कारण विचारेन. आणि ते उठून गेले आणि जाऊन आपल्या गुरूंना स्वामी रामानंदजींना विचारलं की हे गुरुदेव, आज माझ्याबरोबर असा प्रसंग घडला. ही काय माझ्या भक्तीची मिळालेली पावती आहे की हा माझा काही भ्रम आहे? तर जसंही ज्ञान होतं त्या ऋषी रामानंद स्वामीजींना, त्याप्रमाणे आपल्या शिष्याच्या शंकेचं समाधान करत ते म्हणाले की बेटा, जेव्हा वरील लोकातून अवतारगण येतात त्यांची अशीच लक्षणं दिसतात, तारा निखळल्यासारखी. आणि ते कोण्या आईच्या गर्भात येतील आणि काही दिवसात इथे काशीत लीला करतील. वरील लोकातून कोणी अवतार आला आहे. आता त्यांना तर अशाच भगवानाचं ज्ञान होतं जो आईच्या कुशीतून जन्म घेतो. या परमात्म्याची तर त्यांना स्वप्नातही कल्पना नव्हती, जे आईच्या कुशीतून जन्म न घेता स्वतःच येतात. तिकडे निरुनिमा प्रतिदिन अंघोळीला जात असत. त्या दिवशीही ते गेले. तर निमाकडे पहिल्या दिवशी कोणी नातलग आले आणि त्याच्याबरोबर त्याची बायको. त्यांची चर्चा सुरू होती दिवस रात्र, दिवसा संध्याकाळी. आणि जसा काळ इंजेक्शन लावतो एकाकडून दुसऱ्याला, जसं कोणाला मूल नसतं, तर हे कोणी नातलग येतात तर त्याचंच रडगाणं गात राहतात. म्हणत राहतात की हे भगवान, एखादं बाळ असतं तर वेगळीच शोभा आली असती घराला. आता एकटीच बसून राहतेस तू. आता 1-2 गोष्टी त्या अशाच नवलाईच्या सांगत की त्या बिचारीला रात्रभर झोप येत नसे. पुरुष तर सहन करू शकतो, पण भगिनी खूप लांबचा विचार करत राहते. पहिल्या दिवशी असंच तिला इंजेक्शन दिलं. कोणाला? निमाला. आणि निमा आणि निरू प्रतिदिन अंघोळीला जात असत. तेव्हा रस्त्यात जात असताना तिला त्याची आठवण आली. रडू लागली वाईट पद्धतीने आणि म्हणू लागली की हे भगवान शिव. जरी ते पूर्ण मुसलमान झालेले असले, भगवान शंकराला विसरले नव्हते. आणि म्हणू लागली, हे भगवान शंकरजी, तुमच्या दासीसाठी तुमच्या घरी काय बाळांची कमतरता भासतीये? हे दाता, तुम्ही तर समर्थ आहात. मलाही एखादं खेळणं दिलं असतं तर माझा संसार सुखाचा झाला असता. न जाणे लोक तर काय काय गोष्टी बोलतात. आम्हाला म्हातारपणीचा आधार मिळाला असता, असं म्हणून ती खूप वाईट पद्धतीने रडत होती. तिच्या पतीने निरूने म्हटलं, निमा, जर आपल्या नशिबात असतं मुलबाळ किंवा संतान तर परमात्म्याने आपल्याला दिलंच असतं. आपल्या नशिबात नाहीये. 60 वर्ष वय झाले. आता जरा धीर धर. पहा, म्हातारपणी तर बोट धरणारा कोणी नाहीच आहे. आणि तू डोळे फोडून घेशील, तुझे डोळे खराब करून घेशील रडून रडून. रडू नकोस, असं तिला समजावत असताना आपल्या लहेरतारा तलावाकडे ते जात होते. लहेरतारा तलावाजवळ पोहोचले. आधी निमाने स्नान केलं. निरू बाहेर बसला होता. निमा स्नान करून बाहेर आली. निरूने स्नान करण्यासाठी सरोवरात प्रवेश केला. तो स्नान करीत होता मस्तीने. निमा कपडे बदलून बदललेले कपडे धुण्यासाठी किनाऱ्यावर गेली. पुन्हा एकदा
जे बांधून तिने स्नान केलं होतं, तर तिने काय पाहिलं की एका कमळाच्या फुलावर काही वस्तू हलत होती. तिने परत लक्षपूर्वक पाहिलं, कारण की सकाळी उजेड एकदम होत असतो. एकतर अंधार दिसतो किंवा मग एकदम पटकन उजेड व्हायला सुरुवात होते. उजाडायला लागतं सूर्योदय व्हायच्या आधी. तिने लक्ष देऊन पाहिलं की काय वस्तू हलत आहे. आधी तिला वाटलं साप असेल, माझ्या पतीला डसेल. एकदम जवळ उभा होता तो. मग पाहिलं की कोणी मूल आहे, पाय हलवत आहे. आपल्या पतीला म्हणाली की अहो बघा जरा, कमळाच्या फुलावर एक बालक झोपला आहे, तर त्याला उचला उचला, नाहीतर ते बुडून जाईल. आता नीरू स्नान करतो आहे. स्नान करता करता म्हणतोय की नीमा, तू तर वेडी झाली आहेस या मुलाच्या ध्यासापायी. आता किती समजावलं तुला, तू अजिबात ऐकत नाहीस, तू वेडी होशील. आता तुला पाण्यात सुद्धा बालकं दिसू लागली. तेव्हा नीमा जोर देऊन म्हणाली, पहा अहो, बघा ना, बघा बघा, तुमच्या जवळ तर आहे. तेव्हा त्याने पाहिलं की तिच्या आवाजात काही तळमळ आहे, काही सच्चेपणा जाणवत आहे. तर ज्या बाजूला ती निर्देश करत होती तिकडे त्याने लक्ष देऊन पाहिलं, तर खरोखरच एक बालक आहे. ना इकडे पाहिलं ना तिकडे पाहिलं. एकदम बाळाला उचलून, त्या कमळाच्या फुलासहित उचलून त्याला आपल्या पत्नीच्या हातात दिलं. आता नीमा बाळाला घेऊन बाहेर उभी राहिली. नीरू स्नान करू लागला. तोपर्यंत नीमाला त्या परमात्म्याच्या सानिध्याने जे सुख मिळालं त्याचा आनंद अवर्णनीय आहे. पुण्यात्म्यांनो, ज्या परमात्म्याचं नाव घेतल्यानं, त्याची चर्चा केल्याने डोळ्यात अश्रू येतात आणि अंगावर रोमांच उभे राहतात. आणि ज्याच्यासाठी आपण तडपतो आहोत, शोधतो आहोत, तो परमात्मा आपल्यासाठी किती दुःखी होतो आहे आणि त्या पुण्यात्म्याच्या कुशीत पहुडला आहे. तर त्या परमात्म्याच्या तिथे उपस्थित असल्याने, त्याला छातीशी कवटाळल्याने किती सुख मिळत असेल, याचं कुठल्याही शब्दात वर्णन केलं जाऊ शकत नाही. आता ती काय करते, आभार मानते आपल्या भगवान शिवजींचे की हे परमात्मा, आज मनापासून तुझी आठवण काढली होती आणि हे शंकरा, आज तू माझी कूस उजवलीस, आज माझ्या उजाड घरात बहार आणलीस. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात की, जसं आदरणीय गरीबदास साहेबजींनी लिहिलंय की, जगत का पेखणा पेख्या, हर धनी का नाम ना लेखा. ह्या शंकर भगवानांचं तर उगाचच नाव होतंय, बिनमतलबाचं. आता खेळ तर भगवंताने सारा केलाय. आपल्या प्रिय आत्म्यांना शरणमध्ये घेण्यासाठी, पार करण्यासाठी जंगलात येऊन झोपले, कमळाच्या फुलावर पाण्यात. आणि ती आभार मानतीये शंकर भगवानांचे. तर हे आजपर्यंत आपण असेच भ्रमात राहिलो. परमात्म्याने येऊन आम्हाला हे ज्ञान दिलं. आदरणीय गरीबदास साहेबजींनी यावेळची एक कशी प्यारी वाणी म्हटली आहे ती आपल्याला ऐकवतो. कारण की परमात्म्याने आदरणीय गरीबदास साहेबजींना दिव्यदृष्टी दिली होती आणि सतलोक सचखंड दाखवून आदरणीय नानक साहेबजींसारखं वरती घेऊन गेले होते. आणि 8-10 तासांनंतर गरीबदास साहेबजींच्या आत्म्याला परत पाठवलं होतं आणि त्यांना चितेवर ठेवलं होतं, मृत समजून. गरीबदासजी बालक होते 10 वर्षांचे आणि चितेच्या वरतीच ते जिवंत झाले होते. आपली आपणच बंधनं तोडून ते चालू लागले होते. तेव्हापासून ते हे वाणी बोलू लागले परमात्म्याची, ज्याचे ते साक्षीदार होते. आणि मग परमात्म्याने त्यांची दिव्य दृष्टी उघडली होती. तर काय सांगितलं, 84 बंधन कटे किन्नी कल्प कबीर, भवन चतुर्दश लोक सब टूटे जम जंजीर, अंत कोट ब्रह्मांड में बंदी छोड़ कहाए, सो तो एक कबीर है जननी जने नवाए. शब्द स्वरूप साहेब धनी, शब्द संद सब माही,
बाहर भीतर रम रहा जहाँ तहाँ सब ठाई। जल थल पृथ्वी गगन में बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीरे हैं अवगत पुरुष अलेख। सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बल जाई। आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणतायत की सेवक होऊन उतरलो, सतलोकातून चालत आलो एक दास बनून, सेवक बनून। सेवक बनून उतरले इथे कबीरदास, कबीरदास म्हणून घेत असत ते स्वतःला। आणि पुण्यात्म्यांनो, हा आपल्यासाठी संकेत, उदाहरण होतं भगवंताचं, की जर तुम्हाला परमात्मा हवा असेल तर संसारातील कुठल्याही विद्वानाची बकवास ऐकू नका। वेळ घालवण्यासाठी जी व्यवस्था मालिक करेल त्यात संतुष्ट राहा। केवळ सांसारिक डिमांड ठेवू नका, फक्त मोक्षाची आस ठेवा, फायनल। मग इथली सुख तर भगवान आपणहूनच तुम्हाला देईल। परमात्मा म्हणतात, कल्पे कारण कौन है कर सेवा निकाम, और मन इच्छा फल दूंगा जब पड़े मेरे ते काम। इथे पुण्यात्म्यांनो, कितीही धनवान व्यक्ती असो आणि कितीही, मग तो प्रधानमंत्री का असेना, आणि त्याचा मुलगा कुठे जात आहेत आणि दुर्घटनाग्रस्त होतात, मृत होतात, तिथे त्यांची काहीच भूमिका नव्हती, तिथे भगवंताची भूमिका वाचवते। आणि त्यापासून आपण दूर गेलो तर, भले आपण कितीही मोठे अधिकारी असो किंवा श्रीमंत असो, आपल्याला भगवंताचा जर आसरा आहे तर अशा वेळी परमात्म्याचं काम आहे, तिथे धन्याचं काम आहे। तर असंही तुमच्यावर जर सद्भक्ती करत असाल सच्च्या मनाने, कुठल्या प्रकारची आपत्ती येणार नाही। तर परमात्म्याने फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये म्हणतात, मी क्षणार्धात पोचेन, एका क्षणात। जन अपने के हेत एरणाकुश उदर उदारिया रावण मारा खेत। सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बलि जाही। गरीबदासजी म्हणतात, सेवक होऊन आले ते या पृथ्वीवरती, आणि जीव उद्धारासाठी, जीवांचं कल्याण करण्यासाठी जगद्गुरु म्हणजे सर्वज्ञान संपन्न एका संताची भूमिका केली। गरीबदासजी म्हणतात, वारंवार मी ज्याच्या शरणमध्ये आहे असा दयाळू तो स्वतः येतो आम्हाला सांभाळण्यासाठी। काशीपुरी कष्ट किया ये उतरे अदर अधार, मोमन को मुजरा हुआ जंगल में दीदार। कोट कर्ण शशि भान सोदे आसन अदर विमान, परसत पूर्ण ब्रह्म को शीतल पिंड और प्राण। गोद लिया मुख चूम कर ये हेम रूप झलकंत, जगर मगर काया करे जैसे दमक पदम अनंत। आता जेव्हा नीमाने परमात्म्याला कुशीत घेतलं, गोद लिया मुख चूम कर, तर परमात्म्याचे लाड करू लागली। हेमरूप झलकंत म्हणजे परमात्म्याचं शरीर बर्फासारखं शुभ्र होतं। हे पुण्यात्म्यांनो, परमात्म्यासाठी आपण तडपत आहोत, आणि तो परमात्मा त्या प्रिय आत्मा निमाच्या कुशीत बालक रूपात, आता जसं बर्फ आहे, बर्फाचा ढीग कुठेही ठेवलेला असेल आणि स्वाभाविकपणे जर त्याला हात लागला तर आपलं थंडपण तो जाणवून देतोच। तर असेच परमात्मा ज्याच्या बरोबर आहेत त्याला किती शांती मिळाली असेल याचं वर्णन नाही करू शकत। किती पुण्यात्मा असतील ते ज्यांना भगवान येऊन भेटले। आता तिथून काय झालं की नीरू बाहेर निघून आला। आता नीरूला प्रेरणा झाली की जर या मुलाला आपण घरी घेऊन गेलो
तर गावातील नगरातील लोक विचारतील की तुम्ही कुठून आणलत. आपण सांगू की कमळाच्या फुलातून मिळाला, तर कोणाचाच विश्वास बसणार नाही. आणि ते आपल्याला मारपीटही करू शकतात की सांगा कोणाचं उचलून आणलं तुम्ही हे मूल, कोणाचं सांगणार. आणि जर खरं सांगितलं तर विश्वास ठेवणार नाहीत. होऊ शकेल की आपल्याला नगरातून हाकलूनही देतील, आपण ना घरचे राहू ना घाटचे, आणि मूलही हिसकावून घेतील. तर त्याने आपल्या पत्नीला ही सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाला, तू या बाळाला इथेच राहू दे, यातच आपलं भलं आहे. तर नीमा म्हणाली, हे पहा, मी या मुलाला इथे सोडू शकत नाही. एकतर भगिनी, मुली, माता यांचं हृदय फारच हळवं असतं, आणि दुसरं मूल हे असं आहे, त्याला असं कसं सोडू. पण तो लोकलज्जेमुळे खूपच आंधळा झाला होता. भीती वाटत होती. आधी तर मुसलमान बनवलं जबरदस्तीने, कोणी जोडीदारही राहिला नाही, कोणी हिंदू मित्रही उरले नाहीत आणि मुसलमानही जवळचे नाहीत. आपलं कोणी समर्थनच करणार नाही, निघून जाऊ आपण इथून. या सगळ्या येणाऱ्या संकटांची कल्पना नीमाला समजावून सांगितली. नीमा म्हणाली, माहीत नाही या बालकाने माझ्यावर काय जादू केली आहे. मला तर याचा अतूट मोह झाला आहे. मी याला सोडू शकत नाही. याला घेऊन मला गावाबाहेर काढलं तरी चालेल. आता नीरूने विचार केला, ही तर मुलासाठी वेडीच झालीय. हिला फक्त मूलच दिसतंय, पुढचं काहीच दिसत नाहीये. तर त्याने आयुष्यात पहिल्यांदा आपल्या पत्नीवर थप्पड मारण्यासाठी हात उगारला. नाहीतर तिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. हेच जाणून की तिला मूल नाहीये आणि ती खूप दुःखी राहते. ती जिथं म्हणेल तिथं तो हजर असायचा. कधी नकार दिला नाही त्याने. तो म्हणू लागला की तू माझ्या ह्या नम्रपणाचा गैरवाजवी फायदा घेते आहेस. मागचा पुढचा विचार करत नाहीयेस तू. आता या मुलाला ठेव इथेच, नाही तर 2 थपडा मारेन मी. असा हात त्याने उगारला तेव्हा नीमाच्या कुशीत पहुडलेले बालकरूपी परमात्मा म्हणाले की, नीरू, मला घरी घेऊन चल. तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाही. तर नीरू घाबरून गेला की बालक बोलतंय. त्याने विचार केला की यात कोणी फरिश्ता असेल, भूतप्रेत असेल, आणि तुझ्याबरोबर काही वेडवाकडं तर होणार नाही. या भयाने तो पुढे गेला. घरी घेऊन आला. आता नगरातले येऊन पाहू लागले, ते सामान्य बाळ थोडंच होतं, ते तर परमात्मा होते. असं न्यारं रूप, असा न्यारा चेहरा, बिलकुल वेगळं बालक. जसं आपण काही इंग्रजांची मुलं पाहिली असतील, ती वेगळी दिसतात. त्यांच्याबरोबर आपली बाळं ठेवली तर ती थोडी वेगळी दिसतात. तर त्याहूनही खूप कित्येक पटीने सुंदर रूप, इंग्रजांपेक्षाही जास्त गोरा परमात्म्याचा वर्ण. आणि ते तर परमात्म्याचं एक आश्चर्यजनक रूप होतं, शरीर होतं दात्याचं, खूप सुंदर. तर ते पाहून सगळे हैराण झाले. पूर्ण गावात पसरली ही बातमी. बायका गाणी म्हणत येऊ लागल्या जमाव करून. कोणी म्हणे हे तर भगवान उतरले आहेत, कोणी म्हणे इंद्र आहे, कोणी म्हणे कुबेर, कोणी म्हणे ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापैकी एक दिसतोय. अशा प्रकारचे अंदाज बांधू लागले. म्हणतात की दिल्लीचा राजासुद्धा ह्या बालकाला पाहण्यासाठी आला. आता पुण्यात्म्यांनो, पुढे काय झालं. 25 दिवसांचे झाले परमात्मा. शिष्यरूपात लीला करणारे, काही खातपीत नव्हते आणि शरीर असं फळत फुलत होतं जसं किलोभर दूध रोज पितायत. इकडे नीमा आणि नीरू दोघेही चिंतेत. नीमा तर अजून खूप दुःखी झाली. म्हणाली की हे भगवान, एकतर तुम्ही मूल द्यायचं नव्हतं, आणि हे शंकर भगवान, आणि आता दिलंय तर ते परत घेऊ नका. आता हे काही खातपीत नाहीये, हे मरेल, आणि हे मेलं तर त्याच्याबरोबर मी पण मरेन. मी नाही जगू शकत. हे ती हृदयापासून बोलत होती, फॉर्मॅलिटी नव्हती. तर परमात्म्याने पाहिलं की ही वृद्धा नक्कीच मरेल. मी कुठला मरतोय, पण ही मात्र चिंता करत करत मरेल. तेव्हा परमेश्वर कबीरजींनी शंकर भगवानांना प्रेरित केले. शिवलोकातील शिवजी आले एका साधू रूपामध्ये, आणि नीमा वाईट रीतीने रडत होती. तिला म्हणू लागले, माते, तू का रडत आहेस? नीमा म्हणाली, महात्माजी, नका ऐकू माझ्या कष्टांना. तर मग महात्म्याच्या रूपातील भगवान शंकर तिला म्हणाले, माते,
असं म्हणतात की आपलं दुःख कोणाला सांगितलं तर हलकं होतं. होऊ शकतं की माझ्या योग्यतेचं काही काम असेल तर आशीर्वाद वगैरे देईन तुला. मग नीमाने सारी कहाणी सांगितली की आमच्या पोटी मूलबाळ नव्हतं आणि एक दिवस मी माझ्या भगवान शंकरांना हृदयापासून पुकारलं होतं आणि त्यांनी हा लाल दिलाय. तलावात कमळाच्या फुलावर आम्हाला हा मिळाला आणि आता हा काही खातपीत नाहीये. महात्माजी, म्हणून मी रडते. आता 25 दिवसांचं बाळ जर काही खातपीत नाहीये तर हे कधीही मरू शकतं. मी तर वाट पाहते. हे तर मरेलच, आज नाहीतर रात्री नाहीतर उद्या मरेल. तर मी त्याच्याबरोबरच मरेन. माझा फायनल फैसला आहे. मग भगवान शंकर म्हणाले, कुठे आहे तुझं बाळ, ते दाखव मला. आता नीमा बाळाला घेऊन आली. असा विचार करून की हे साधू संत काही कृपा करतील, आत गेली आणि बाळाला घेऊन आली आणि विचार केला की महाराजजींच्या पायावर त्याला ठेवूया. ते काही आशीर्वाद देतील आणि मूल काही खायला प्यायला लागेल. त्यांच्या चरणी ठेवलं. असं त्या परमात्म्याला शिवभगवान जे साधुरूपात उभे होते त्यांच्या चरणी ठेवण्यासाठी खाली वाकली तर तिच्या हातातून ते बाळ वरती आलं. ते परमात्मा भगवान शंकरांच्या डोक्याच्या पातळीपर्यंत आले. हवेत तरंगू लागले ते बालक, ते परमात्मा. तर नीमाने विचार केला, हे महारथी मोठे करामती दिसतायत, यांनी माझ्या बाळाला हवेत तरंगवलं. ती हा चमत्कार ह्या बाबाजींचा आहे असं मानत होती. आता शंकर भगवानांनी विचार केला की हा कोणी सिद्धपुरुष दिसतोय. त्यांनी असा हात केला तर शंकर भगवानांच्या ओंजळीत परमात्मा आले. परमात्मा कबीरजी. नवजात शिशुरूपातील भगवान शंकरजींना म्हणू लागले की आपण यांना सांगा, एक कुमारी गाय घेऊन या, एक वासरू, आणि तिच्यावर आपण आपला आशीर्वादपर हात ठेवा. महात्माजी, शंकर भगवान, तर ती दूध द्यायला लागेल आणि मग ते दूध मी पिईन प्रतिदिन. शंकर भगवानांनी नीमाला विचारलं, तुझा पती कुठे आहे, बोलाव त्याला. नीरूला बोलावलं. त्याला सांगितलं की एक अशी अशी कुमारी गाय घेऊन ये, जिनं दूध सोडलं आहे, वासरू आहे, जिला बैलाचा संग झालेला नाही, जिला कुमारी म्हणतात, आणि एक मातीचं कोरं भांडं घेऊन ये कुंभाराकडून स्वच्छ. तो ते दोन्ही कुमारी गाय पण घेऊन आला आणि कुंभाराकडून एक छोटंसं भांडं मातीचं घेऊन आला. आता शंकर भगवानांनी त्या गायीच्या कमरेवर आशीर्वाद भरा हात ठेवला. तिचे स्तन मोठे झाले आणि त्याखाली ते पात्र ठेवलं. दुधाच्या धारा वाहू लागल्या. पात्र भरताच दूध बंद झालं. बोलो सद्गुरुदेव. आणि परमात्म्याने ते दूध प्यायले. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? विकास नामदेव शिंदे. आपण कुठून आलात? पांगारकर नगर, अंबड रोड, जालना, राज्य महाराष्ट्र. आपण काय करत आहात? मी सध्या 11-12चं फिजिक्स हा सब्जेक्ट शिकवतो आणि 10वीचा सायन्स हा सब्जेक्ट सुद्धा शिकवतो. म्हणजे आपण शिक्षकी व्यवसायात आहात? हो, मी टीचर आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 14 नोव्हेंबर 2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही सगळेजण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून एक पंथ आहे, आध्यात्मिक पंथ, तो नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी या ठिकाणी आहे. त्यांची भक्ती आम्ही 2009पासून करत होतो. संत रामपालजी महाराजांची भक्ती आणि भक्तिमार्ग आपल्याला कसा कळाला? माझा लहाना भाऊ आहे कृष्णा नावाचा, त्याचा एक मित्र आहे विजय शेळके. त्यांनी 2011मध्येच संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली होती आणि त्यांच्या रेफरन्सकडून आम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची अनुग्रह घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय लाभ प्राप्त झाली? ॲक्च्युली आम्हाला
मला 2009पासून 10th स्टँडर्डपासून मला थोडासा मी मेंटली इनबॅलन्स होतो. माझं थोडं मानसिक संतुलन ढासळलेलं होतं आणि ते अगोदरच्या भक्तीमध्ये बिलकुल क्लिअर होत नव्हतं. आम्ही जी भक्ती करत होतो अगोदर दिंडोरीपणीची श्री स्वामी समर्थ महाराजांची, त्या भक्तीमध्ये आम्ही 4 वर्ष खूप जास्त भक्ती केली होती. म्हणजे लिटरली मी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या व्हायच्या तेव्हासुद्धा मी त्या आश्रममध्ये जायचो. 3-3 महिने रात्रंदिवस सेवा करायचो. तिथलचे जे महंत होते, महत्त्वाचे मेन महंत होते, ज्यांना ते गुरुमाऊली म्हणतात, त्यांच्या सानिध्यामध्ये मी वर्षातून 4-4 महिने राहायचो. ते 4 महिने राहूनसुद्धा तो जो माझा मेंटली इनबॅलन्सपणा होता, जे मानसिक संतुलन बिघडलेलं होतं, ते पूर्ण बरं होत नव्हतं. आणि तिथे मी खूप प्रयत्न करूनसुद्धा त्यांनी मला सर्व शेवटी एक वाक्य बोलून दिलं की हे तुझे प्रारब्धाचे भोग आहे, हे तुला भोगावेच लागतील. आणि एक 4 ते 5 वर्ष एवढा, म्हणजे त्यावेळेस माझं एवढं वय नव्हतं भक्ती करण्याचं, तरीसुद्धा त्या वयातसुद्धा मी एवढी भक्ती करूनसुद्धा मला जो त्यांचा रिस्पॉन्स भेटला होता त्याच्यामध्ये मी थोडा डिसअपॉइंट झालो होतो. त्यानंतर आमच्या विजय शेळकेंकडून आम्हाला थोडा रेफरन्स भेटला की तुमचा जो मेंटली इम्बॅलन्स पण आहे तो या ठिकाणी बरा होऊ शकतो. नंतर 2014मध्ये मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्या संत रामपालजी महाराजांनी जी भक्ती सांगितली होती त्या वेळेने मी भक्ती करत गेलो. त्या वेळेने भक्ती केल्यानंतर मला काही दिवसानंतरच एकदम मेंटली फिजिकली आणि इमोशनली एकदम सॅटिस्फाईड फील झालं. आणि त्या ठिकाणीच मला कुठेतरी वाटलं की ह्या भक्तीमध्ये काहीतरी आहे, जेणेकरून मला एक जो 5 वर्षापासूनचा त्रास होता थोडा मेंटल इम्बॅलन्सपणाचा, तो पूर्णपणे बरा झाला होता. या व्यतिरिक्त आपल्याला अन्य काही लाभ प्राप्त झाले का? हो, मी पुण्याला इंजिनिअरिंग करत असताना माझा ॲक्सिडेंट झाला होता. मी रोडला गाडी चालवत असताना समोर एक कन्स्ट्रक्शन चालू होतं रोडचं, आणि त्या कन्स्ट्रक्शनला एक पत्रा लावलेला होता. तो पत्रा मला दिसला नाही आणि तो पत्रा डायरेक्ट समोर येऊन माझ्या इथं डोळ्याला लागला होता आणि तिथं तोंडाला पण लागला होता. तर ही रात्रीची घटना आहे. तो पत्रा इथं डोळ्याला लागला होता. त्यानंतर मी गाडीच्या खाली पडलो आणि लिटरली तो पत्रा मी माझ्या हाताने बाहेर काढला होता. त्यानंतर माझी काही दिवस 1 महिनाभर त्या ॲक्सिडेंटमुळे तब्येत खराब होतीच. बट ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की हा जो पत्रा लागलेला आहे तुम्हाला इथं डोळ्याच्या खाली इथं दिसतं आहे, तर तो पत्रा हार्डली 0.5 सेंटीमीटर जरी वरती असता तर हा डोळा पूर्णपणे कामातून गेला असता. आणि ॲक्सिडेंट झाला तेव्हा तो सुद्धा या जखमीमुळं काही रक्त डोळ्यामध्ये उतरलेलं होतं, त्याच्यामुळे सुद्धा डोळा जाण्याचे चान्सेस खूप जास्त होते. आणि डॉक्टरांनी सांगितलं की मी माझ्या करिअरमध्ये भरपूर अशा केसेस बघितल्या, बट 0.5 सेंटीमीटरमुळे एवढा पूर्ण डोळा वाचणं ही थोडी एक अमेझिंग आणि चमत्कारिक गोष्ट होती. आणि त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक 10 दिवसानंतर मला स्वप्न असं पडलं होतं की ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला तो स्पॉट माझ्या लक्षात होता. ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी मी ॲक्सिडेंट झाल्यानंतर रोडवर पडलेलो होतो आणि मला आजूबाजूला दिसत होतं की आजूबाजूला गाड्या वगैरे फिरत आहेत आणि मी ॲक्सिडेंट होऊन थोडं रक्त मळमळ होऊन पडलेलं आहे. काही क्षणातच माझ्या मागून एक ट्रक आली आणि ती मला पूर्णपणे चिरडून समोर निघून गेली. त्यानंतरच मला काहीच आठवत नव्हतं. आणि ही घटना जेव्हा माझ्या स्वप्नात घडली मी खूप घाबरून उठलो आणि त्या स्वप्नाचा एक संत रामपालजी महाराजांनी मला एक निर्देश दिला होता की हे तुझ्या प्रारब्धामध्ये होतं, हे भोग जे होतं हे तुझ्या प्रारब्धामध्ये होतं. आणि जी भक्ती संत रामपालजी महाराजांनी आम्हाला दिलेली आहे ती भक्ती केल्यामुळे ते प्रारब्धाचं भोग टळलं होतं. हा माझा दुसरा आणि खूप महत्त्वाचा आयुष्यातला खूप मोठा अनुभव होता की ज्यामध्ये मला आयुष्याचं जीवनदान मिळालं होतं. या व्यतिरिक्त आपल्याला अन्य काही लाभ मिळाला का? संत रामपालजी महाराज त्यांच्या ज्ञानामध्ये आम्हाला सांगतात की जेव्हा आपण विवाह करतो, एखादा मुलगा विवाह करतो किंवा एखादी मुलगी विवाह करते, तर यांचा विवाह करताना जो महाराष्ट्रामध्ये मुख्यतः जो हुंडा नावाचा प्रकार आहे तो संत रामपालजी महाराज पूर्णपणे बंद करण्याच्या ते निर्देश देतात की आदेश देतात की हा हुंडा जो प्रकार आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्ही तुमची मुलगी दुसऱ्यांना देता तेव्हा सोबत हुंडा देता, किंवा आम्ही जेव्हा लग्न करतो तेव्हा आम्ही समोरच्याकडून हुंडा घेतो. तर समोरच्याकडून जेव्हा हुंडा घेतो ते एक समोरच्याकडून आपण एक ओझं घेतो समोरच्याचं, आणि त्या मुलीचे वडील जे आपल्याला हुंडा देतात ते संत रामपालजी महाराज सांगतात की त्या व्यक्तीची चूक काय, त्यांनी हुंडा का द्यायला पाहिजे तुम्हाला. तर संत रामपालजी महाराजांचे जे भक्तीचे नियम आहे त्या भक्तीच्या नियमामध्ये जो सर्वात मोठा आणि महत्त्वाचा समाज सुधार करण्याच्या दृष्टिकोनातून जो नियम आहे की हुंडा रहित लग्न, म्हणजे लग्न करताना 1 रुपयाचाही हुंडा घ्यायचाही नाही आणि द्यायचाही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लग्न समारंभ करताना
महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि बऱ्याच भारतातल्या बऱ्याच भागामध्ये सुद्धा बँड, DJ वगैरे ह्यासारख्या गोष्टींवर खूप जास्त व्यर्थ खर्च केला जातो. तो खर्चसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे तो आमचा टळला. 8 मार्च 2020ला जालना जिल्ह्यामध्ये एक सत्संग सोहळा झाला होता संत रामपालजी महाराजांचा. त्या सोहळ्यामध्ये आम्ही रमिनी म्हणजे आम्ही आमच्या भाषेमध्ये त्यांना आपण लग्न म्हणतो, तो लग्न सोहळा झाला. त्या लग्न सोहळ्यामध्ये आम्ही 1 रुपयाही हुंडा घेतला नाही समोरच्या कोणाचा उपहार घेतला, नाही DJ लावला होता, नाही आम्ही कुठल्या बाराती लावला होता, कुठल्याच प्रकारचं. खूप साध्या पद्धतीमध्ये लग्न झालं. या लग्नामध्ये एक गोष्ट आम्हाला अनुभवायला भेटली की समोरचे जे मुलीकडचे लोक होते त्यांना 1% त्या लग्नाचं थोडासुद्धा त्रास नाही झाला, की त्यांना असं कुठंच वाटलं नाही की यार आपण मुलीचं लग्न करून दिलं. आणि आम्हालासुद्धा कुठंच त्याचं ओझंसुद्धा नाही वाटलं की आम्ही समोरच्याकडून काहीतरी हुंडा वगैरे घेतला, त्यांचा वगैरे काही उपकार वगैरे घेतले असं. तर तो एक अनुभव माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव आहे. आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घेतल्यापासून ते एक माझं स्वप्न होतं की एक समाजाला काहीतरी नवीन निर्देश देण्याच्या दृष्टिकोनात आपण काहीतरी करायला पाहिजे. संत रामपालजी महाराजांनी तो आम्हाला एक चान्स क्रिएट करून दिला होता. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे, त्यांच्या नियमामुळे जी भक्तिसाधना आपण करत आहात त्या भक्तिसाधनेपोटी आपल्याला बऱ्याच प्रकारचे लाभ आपल्याला मिळाले. त्यामध्ये एक विशेष लाभ जो आहे तो म्हणजे जी आजकाल रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपराला तुम्ही फाटा देण्याचं काम केलं. तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? ॲक्च्युली हा जो हुंडा जो प्रकार आहे, या हुंडा प्रकारामध्ये जे मुलीकडचे लोक असतात जे भरपूर हुंडा देऊन लग्न करतात, कारण की ही रूढी परंपरा आहे जी हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. यामुळे संत रामपालजी महाराज असं सांगतात की समाजामध्ये एक दुष्परिणाम असा पसरत चालला आहे की मुलींची संख्या जी कमी व्हायची चालली आहे ती यामुळेच. कारण की कोणालाही मुलगी झाली तर त्यांचं म्हणणं असतं की मग हिचं लग्न करून द्यावं लागणार, हिला हुंडा द्यावा लागणार. या कारणामुळे मुलींची संख्या दिवसेंदिवस समाजामध्ये कमी होत चालली. आणि हा जो समाजाचा जो बॅलन्स ढासळत चालला आहे हा पुढच्या काही वर्षामध्ये खूप जास्त हानिकारक होईल. आणि संत रामपालजी महाराज आम्हाला यामध्ये हे असं सांगतात की कोणाकडून हुंडा घेणे म्हणजे आपण त्या व्यक्तीकडून एक उपकार घेतो आहे. त्या व्यक्तीने जेवढे मेहनतीनं पैसे कमवलेले आहे ती मेहनतीची तळतळाट आपण घेतो आहे, तर तसं घ्यायला नाही पाहिजे. आजचा जो समाज आहे, जो अडल्ट एजचे जे मुलं आहेत जे काही काळामध्ये लग्न करण्याच्या तयारीत आहे, की आम्ही लग्न असं करण्याचा उद्देश हेच होतं की आम्हाला समाजाला आम्हाला एक असं निर्देश द्यायचा होता की असं लग्न केल्याने सुद्धा लग्न होऊ शकतं आणि आनंदाने लग्न होऊ शकतं आणि ती फॅमिलीसुद्धा एकदम आनंदाने राहू शकते. सगळ्या समाजाने सुद्धा हुंडा रहित, बँडबाजा रहित, DJ न लावता, कुठलाच जास्त शो ऑफ न करता लग्न करायला पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. जर कोण्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सगळ्या चॅनल्सवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू असतात. त्या सत्संगच्या खाली एक पट्टी असते, त्या पट्टीवर आश्रमचा नंबर दिलेला असतो. त्या नंबरवर कॉल करून तुम्ही जवळच्या एखादा जो नामदान स्थळ आहे त्यांचा नंबर घेऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी किंवा या साधनेसाठी किती खर्च लागतो? आश्रमकडून ही जी नामदीक्षाचा जो आहे आणि जी साधना आहे ही पूर्णपणे फ्री आहे. 1 रुपयाचाही खर्च लागत नाही. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.